बसायचं, झोपायचं. पण तुमच्या जनरेशनला का असं करायचं असतं? बरं वाटते की युट्यूबमुळे तरी तू हे करणार आहेस आणि आज माझं 12 तास तू सगळं माझं बोलणं ऐकणार आहेस. किचनमध्ये जाऊन वैताग आलेला एंड ऑफ द डे. कारण झालं टाइम वेस्ट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण करणार आहे एक चॅलेंज. 12 तास मम्मीचं सगळं ऐकायचं. सगळं. मम्मी म्हणली उठायचं, बसायचं, झोपायचं. जे ती बोलणार नाही मला माहिती आहे, ती सगळी भडास माझ्यावर काढणार आहे. आठवड्याभरची जे मी कामं नाही करत ते सगळे माझ्यावरती आता ढकलणार आहे. आणि आता वाजले आहे 11:43. तर अजून पण बिचारी मम्मी माझा सेवा करते. तिने आता डोसे बनवलेत, मी ते खाणार आहे. बट 12 ते 12 वी हॅव टू डू एव्हरीथिंग जे ती बोलतीये. लेट्स गो. काय मम्मी, बोला. माझी सेवा करून झाली आहे का? अजून नाही. आता किती 12 वाजताचं चॅलेंज आहे ना, अजून हो. 10 मिनिट. तर मला खूप बरं वाटते की युट्यूबमुळे तरी तू हे करणार आहेस आणि आज माझं 12 तास तू सगळं माझं बोलणं ऐकणार आहेस. तर बघूया आपण एक 10 मिनिटं. काउंटडाऊन बिगिन्स. मग गाईस, आता आम्ही जरा बाहेर चाललोय कारण की आमचं जरा फॅमिली ड्युटीज आहे. पण मम्मी, तू तर मला अजून काही काम दिलंच नाही. सुरू करते आता आपण काय बाहेर जाऊन येऊ. मग घरी आली की पहिले किचन आवरायचं. स्वतःचा बेड, कबड, एव्हरीथिंग शुड बी स्पीक अँड स्पॅन. एकदम क्लीन पाहिजे मला. अरे हे असले कसले टास्क आहे भाई? काहीतरी तुमचे असं पाय दाबा. हा नाही, असं असं पाहिजे. काहीतरी तरी वेगळं. बघ, आता आपण घरी पोहोचू 2:30 2:30 ते 4 वाजेपर्यंत हे 2 गोष्टी करायच्या. 4च्या पुढे मग माझी सेवा मम्मी सांगेल, पर्सनल कामं करायची. बर, ओके. म्हणजे तुझं काम काय आहे की स्वतःचा रूम साफ कर, हे टास्क आहे गाईज, हे चॅलेंज आहे. कारण तू ते करत नाहीस म्हणून. ओके, सायनिंग ऑफ गाईज. आता फायनली मम्मी आपल्याला फर्स्ट चॅलेंज देतीये. तर काय आहे मम्मी फर्स्ट चॅलेंज? फर्स्ट चॅलेंज आहे किचन जाऊन आवरायचं. ते करून घे पटकन. ठीक आहे, पण मग मी काय म्हणतेय की मग त्याच्या आधी मी जरा आईस्क्रीम शेक पण पिते ना. मग कसं त्याचे भांडीचे पण, म्हणजे ते भांडी ऍड झाल्यानंतर मी किचन आवरणार. आपण परत पण आवरू शकतो. असं काही नाही की 1 तास दिली की एकदाच करा. पण तुमच्या जनरेशनला का असं करायचं असतं? सगळं एकदाच करा, मग सगळं एकदाच करा ना. असं केलं ना तर दिवसभर घर तुमचं घाणच राहील आणि तुम्ही रात्री 12 वाजता ते साफ करणार. तर हे चुकीचं आहे. सेम टू यू. हॅलो गाईज, वेलकम टू आवर किचन. आता हे मला मांडायचं आहे. इथे थोडे भांडी ते क्लिअर करायचे आहेत. बट त्याच्या आधी आता 4 वाजायला आहे 45 मिनिट्स. तर आपण पहिले आईस्क्रीम शेक बनवूया. मग कसं हे सगळ्यासोबत ते पण येणार. काय मम्मी? हो म्हणली. हे असं आईस्क्रीम आता आपण काढायचं. चॉको चिप्स, अमूल. 4 वाजतात का नाही तुमचे? कधी वाजलेत का नाही ना, अजून 15 मिनिटं आहे. मग 1 सेकंड आधी काम करणार आहे का? पण 15 मिनिटं आहे ना. फायनली मी आता किचन आवडतीये. एक कांड झालं. काय केलं? ते तिथं मिक्सरचं भांडं ठेवताना ते खाली पडलं आणि मग ते खालचं जे तेल होतं ते पडलं. हे सगळं अगं ते कसं झालंय? एक काम म्हणून ना, कामाची सवय असेल माणसाला. नेक्स्ट टास्क डस्टबिन आणणं आहे का? हो, डस्टबिन आणि जरा त्या स्वतःचा रूम आवरून घे. कॅमेरावर चिडलेले ते नाही दाखवते, ऑफ कॅमेरा चिडलेलं दाखवते सगळं. टास्क 3 काय? टास्क मी तुला सकाळीच दिली होती ना, तुझं रूम आवरायचं एकदम चकाचक पाहिजे. आता तर मांडभर म्हणली ना. ती टास्क नाहीये, ती सब टास्क आहे. सब टास्क काय असतं? एवढंशी
सब टास्क म्हणजे ती 2 मिनिटात कम्प्लीट होते ती. असं काही नसतं, टास्क असतो. मग ठीक आहे, आता समज ही पहिली टास्क आहे, दुसरी आहे, ती तिसरी. ओके. आता गाईस काहीतरी 6 वाजलेत अँड आता आपण विचारू टास्क आहे. मी अजून पण रूम साफ नाही केलंय बट मी करणार आहे ते. मम्मी काय मम्मी काय टास्क किती वाजले? 6. 6. चला आता मला एक कप चहा दे. मस्त घे. चहा आणि जर तो चांगला नाही झाला तर तू बनवलाय, छानच होणार. कॉन्फिडन्स. मला एकच कंप्लेन आहे या चॅलेंजपासून की हे चॅलेंज शिवांजली इन किचन का बनत चाललंय. म्हणजे मम्मी लोक फक्त किचनवालेच टास्क करतात काय. मला ॲक्च्युली खूप वाईट वाटतं या पॉईंटला की का सगळे टास्क फक्त किचन 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 किचनबद्दलच होत चाललेत. बट ठीक आहे, हे ॲटलिस्ट मम्मीसाठी आहे की तिला चहा आवडतो आणि आपण चहा तिच्यासाठी बनवतोय. तर मला तर प्रपोर्शन्स माहिती, आपण बघू तो कसा बनतो. फ्लॅट अँड 2 चमचे साखर. फ्लॅट. आता याला बॉईल होऊ द्या, मग टाकायचं दूध. लेट्स गो. छान झालं. खरं सांग. खरं म्हणजे मला थोडा जरा मी जास्त स्ट्रॉंग करते, पण छान झालं. थँक्यू. डन. मग आता टास्क काय? आता नेक्स्ट का? रूम साफ करून सोडून घ्या, ती वेगळं बोल. माझ्यासाठी करायचं ना तुला? हा, वेगळं सांग काहीतरी. बोल. मला फिरायला घेऊन जा. फिरायला घेऊन जा. कुठं? बजेट. अरे मग काय, लो बजेट फिरणे. माझ्याकडे फक्त 300 रुपये जमा आहेत, ते पण मी तुझे बघूया. आपण तुझं मन चेक करू किती मोठं मन आहे. हा, फिरायला घेऊन जा गाईज. हे चॅलेंज काहीतरी वेगळंच होत चाललंय. लेट गाईज, हिने चॅलेंज दिलेलं की बाहेर मला फिरायला घेऊन जा. मग मी तिला आता म्हणले की चल जाऊ, तर आता नको बोलतीये. बाई आम्हाला कामं असतात, स्वयंपाक करायचा आहे म्हणून. रात्री जाऊ. रात्री तू काय चालवणार? कसं आहे चॅलेंज? चला बाहेरचा फालुदा खायला. आता तुम्ही हे सगळं ऐकताय आणि यातून काय होणार आहे काय नाही होणार आहे ते देवालाच माहिती. हे नुसतं असं बडबड बोल बच्चन आहे. आणि मम्मी तू चॅलेंज किती सॅड करत चालली आहे. तू मला फक्त किचनचं हे कर, किचनचं ते कर, भांडी ठेव. काय देऊ चॅलेंज? अरे काहीतरी नाहीये. जसं की लोक काय म्हणाल, ही काय करते चॅलेंज मध्ये, काय किचन किचन. काय चॅलेंज देऊ मग ते म्हणते मी. अरे तू जरा विचार कर, काहीतरी असं दे जे तू. चल ऐक, तू किती 1000 स्टेप्स कम्प्लीट करू शकते? असल्या गोष्टी नाही मम्मी. आज माझ्या मम्मीचा पर्सनल छोटू, दॅट इज मी, बघा दुकानाला जाऊन आली आहे. अँड दिस इज ऑल्सो अ टास्क. भले हे माझ्या फेवरमध्ये होतं बट स्टील. आणि आमची बिचारी मम्मी, तिने मला रिवॉर्ड पण दिला आजच्या कामासाठी. हॅलो मम्मी, काय काय तू मला रिवॉर्ड दिला ना आजच्या कामासाठी. काय? हा, सब ना. हो वेट गाईज, रिवॉर्ड काय आहे मी तुम्हाला दाखवते, एक सेकंड. रिवॉर्ड आहे गाईज, हिअर मी आउट. सॅटर्डे रात्री यू हॅव सम ज्यूस, यू हॅव सबवे अँड टी व्हीवरती लागलेला आहे श्रीकृष्ण आणि रवी स्प्लिट्स आणि बेबी. मी स्प्लिट्सविला बघते लाईक डे 1 पासून. अँड आय विल से दॅट आता सध्या तरी मला मेल कंटेस्टंट्समधून गुल्लू आवडतो अँड फिमेलमधून सौंदर्या. लाईक सँडी, आय डोंट नो, ती थोडीशी मेंटल आहे, ती पागलपणा करती, बट स्टील आय फील लाईक शी इज ॲटलीस्ट जेन्युन अँड रिअल. लाईक शी इज वॉट शी इज. शी इज अ क्रॅक हेड. Okay, and this is apart from our tasks. This is just pure enjoyment, and then we will resume our task for today. Our official छोटू मम्मीचं आज.
आता मम्मी आलेली आहे, तर आता अपडेटेड चॅलेंजेस येत आहे आपल्याकडे. काय आहे मम्मी? एक चॅलेंज म्हणजे ते तुझं रूम साफ करायचं अजून केलेलं नाही, तर ते तुला करायचंय. प्लस उद्या अक्षय तृतीया आहे, म्हणून आज तू घरातलं सगळं फर्निचर, जेवढे टेबल, काचा, डायनिंग टेबल, हे सगळं तू पुसून घ्यायचं. आणि आता हां, म्हणजे आज रात्री कधी पण पुस, कारण तू काही सकाळी लवकर उठणार नाही, आम्हाला पूजा लवकर करायची आहे, तर त्यामुळे तू रात्री झोपायच्या आधी जेवण झाल्यानंतर कधीही कर, माझं काही नाहीये. मला सकाळी 8च्या आत सगळं क्लीन पाहिजे, ठीक आहे. आणि लास्ट म्हणजे 1 लिटर पाणी प्यायचं. हे सारखं हे जे कोक वगैरे पिती ना, ते चांगलं नाहीये, ठीक आहे. हे पी. झालं. ओके गाईज, वेलकम टू माय रूम. जे टास्क सकाळपासून राहिलेली आहे शूट करायची अँड करायची पण. अँड फर्स्ट पार्ट इज ही चेअर. ते बघा, खूप सारे कपडे आहे या चेअरवरती. प्लस मीट माय व्हेरी ओन न्यू ट्रायपॉड. हे बघा, मी हा घेतला स्वतःच्या सेविंग्सनी. आणि माझ्या बेडवरती पण त्याचाच पसारा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ट्रायपॉडची बॅग, ट्रायपॉडचा बॉक्स, ते सगळं बेडवरती पडलेलं आहे. तर आपण ते करणार आहे क्लीन. तर लेट्स सेट अप द कॅमेरा ऑन आवर ट्रायपॉड अँड क्लीन. हे बघा, आता माझी रूम मी क्लीन केली आहे, ठीक आहे. हे बघा. हा मम्मी, काय वाटतं? झालीये, पण अजून बेटर होऊ शकले असते. अरे ते ट्रायपॉड आता खोललाय म्हणून तिथं कचरा आहे. ठीक आहे, गुड. माझा नेक्स्ट टास्क. जे मी सांगितलं होतं, सगळं टेबल्स, काचा सगळ्या पुसून घ्यायच्या. ओके, हा टास्क झाला मग. डन. गाईज, लिटरली मला हा माझा दुबईचा स्कार्फ मला सॅक्रिफाईस करावं लागते घरच्या साफसफाईसाठी, कारण की तोंडाला बांधायला सगळे स्टोल गाडीमध्ये आहे. तर मला आता हा असा नाकाला बांधावा लागेल, बिकॉज आता मी सगळं धूळ, टेबल वगैरे साफ करणार आहे. भाई खूपच मोठा आहे हा. आय विल मीट यू आफ्टर टाइम दिस. रेडी. कापड, स्प्रे, आम्ही रॅन्डम बॉटलमध्ये स्प्रे मारलाय. डोंट जज अस गाईज. लेट्स गो. आणि सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट माझ्या स्वतःच्या खिडकीवरून. लेट्स गो. ओके, ऑल टास्क फॉर द डे आर डन. शेवटचा टास्क होता की पाणी प्यायचं. अँड सी दिस, एवढंच राहिलंय. ओके, मला एकच सांगायचं आहे दॅट जे पण तुमच्यासाठी या समर सीझनमध्ये काम करत आहे, प्लीज बी ग्रेटफुल टू देम गाईज, प्लीज. इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मला किचनमध्ये जाऊन वैताग आलेला एंड ऑफ द डेमध्ये. आय वॉज लाईक बास, माझी जिरली, मला अजून नाही करायचं प्लीज. इट वॉज व्हेरी हेक्टिक. आणि मला एवढं वाईट वाटलं की मम्मीने मला एवढं काम देऊन सुद्धा ती किचनमध्ये होती. म्हणजे इमॅजिन करा, जो व्यक्ती किचनमध्ये असतो त्याला किती काम करावं लागत असेल. अँड आय विल ऑल्सो टेल यू ऑल दॅट असे चॅलेंजेस तुम्ही सुद्धा करा, म्हणजे तुम्ही तुमच्या सराउंडिंगला थोडं जास्त रिस्पेक्ट करेल आणि नॉट बिहेव अनग्रेटफुल लाईक मी. तर हां, आय होप यू रिअली लाईक दिस व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट, अँड आय विल सी यू अगेन व्हेरी सून. अंटिल देन, बाय बाय.